काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मूल येथील रेल्वे स्टेशन जवळील जुना सोमनाथ मंदिरात परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ दोन तरुण मोटर सायकलद्वारे अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत। पोलीस स्टेशन मूलचे डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन टीमसह जुना सोमनाथ येथील मंदिराजवळ गेले असता दोन तरुण दुचाकीसह आढळून आले। त्यांची झडती घेतली असता बजाज पल्सर क्रमांक MH34 CE 6620 च्या मागील सीटच्या खाली सुकलेला गांजा 179 ग्रॅम मिळून आला। दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती केली असता 500 रुपये असा एकूण 1,04,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेले आरोपी मूल तालुक्यातील एरगाव येथील रहिवासी असून रोहित प्रेमलाल कोवे वय वर्ष 20, आदित्य उर्फ बुलेट उमाजी मडावी वय वर्ष 19 आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून आज न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार मेश्राम, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, पोलीस हवालदार इंदल राठोड, पोलीस अंमलदार नरेश कोडापे नाईक, पोलीस अंमलदार चिमाजी देवकते, पोलीस अंमलदार शंकर बोरसरे यांनी ही कारवाई केली। ब्युरो न्यूज 7 मराठी, मूल चंद्रपूर। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारांना करून माहिती मिळाली होती की रेल्वे स्टेशन मूल परिसरामध्ये दोन इसम असे मोटरसायकलने अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून फिरत आहेत। असं गोपनीय माहितीवरून आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांच्या आदेशाने पंचासह रेल्वे स्टेशन परिसरात गेलो असता तिथे असलेले जुना सोमनाथ मंदिरजवळ यातील दोन इसम रोहित प्रेमलाल कोवे 20 वर्ष आणि आदित्य उर्फ बुलेट उमाजी मडावी वय 19 वर्ष, दोन्ही राहणारे एरगाव असे मिळून आले आणि त्यांच्या ताब्यात असलेली मोटरसायकल आणि त्यांची दोघांची आम्ही झडती घेतली। तर मोटरसायकलमध्ये अंमली पदार्थ गांजा 179 ग्राम आम्हाला मिळून आला आणि त्यांच्या अंगझडतीमध्ये नगदी 500 रुपये मिळून आले। तर त्यांची मोटरसायकल आणि जो गांजा 179 ग्राम आणि नगदी 500 रुपये असे एकूण 1,04,080 रुपयाचा अंमली पदार्थ व मुद्देमाल आम्ही जप्त केला आणि पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 340/25 कलम 8C 20B आणि 29 NDPS कायद्यान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। दोघांना आम्ही अटक केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.